शीघ्र मुकाबला शुरू होने जा रहा है। इससे जो मैच हारेगी वो हमारे साथ जाएगी घर और जीतेगी वो मुकाबला ट्रॉम्बे के खिलाफ खेलेगी। इस सुपर 5 का मुकाबला है। इस ट्रॉम्बे के खिलाफ जो टीम जाएगी और वहां से जीतेगी वो सुपर 5 में जाएगी। कैमरामैन साहूका थोड़े से दोनों पॉइंट। पहली गेंद चंदन तलवार ने पहले गेंद के ऊपर बल्लेबाज को काट दिया और लपक लिया। इस बार देखा जाए कैच। सज्जन मोगल अंडा लेके बैक टू द डगआउट। कहते हैं ना कि इस फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते फायदे और कद्दू, और पहले गेंद के ऊपर बल्लेबाज को मिल गए लड्डू। टोक लीजिए डीजे बंद असू दे। आता कशाला सकाळचं कोण आहे ते ऐकायला? लोक झोपलीत। और नए बल्लेबाज मिस्टर सोमनाथ ठाकूर। बघा इकडे आमचे साथी स्कोरर आहे, त्यांचं नाव आहे सौरभ कोळी आणि यशवंत कोळी। सौरभ कोळी अगदी आमचे विशू कोळी यांचे भांजे। मामा कसा आहे? कवस मामा नंतर हा मामा आहे महत्वाचा। मामा सगळे आमचे मामा चिंगूस मामा। दूसरी गेंद और पहली दफा गेंद को खेलेंगे सोमनाथ के लिए अच्छी बॉल थी, समझ न सके, बल्ला हवा में जरूर चलाया। गेंद बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद, 2 गेंदें डॉट हो गई है। मुकाबला है 4 ओवर का। कांटे के टक्कर का मुकाबला है और गवान गांव क्रिकेट की पंडरी है। आज इस मैदान के ऊपर काफी लाजवाब ये टूर्नामेंट चल रही है। भोरकार बनाम सारसोड़े के बीच ये लॉप किया गेंद को। इस बार देखा जाए लॉन्ग ऑन ऊपर के ऊपर 1 बाउंस गेंद सीमा रेखा रोप। इट्स 4 रन 4। बघा आमचे ऑपरेटर महेंद्र निकालजे चावीला कसे घुंगरू आहेत बघा। हा पहिल्याचे आहेत आणि शांताबाईचे पण आवाज तसा येतो छम छम। स्कोर 4। 3 गेंदें खत्म हो गई। 24 के साथ सोमनाथ ठाकुर ने खाता ओपन किया खुद का मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन के ऊपर चौवा। और इस बार देखिए शानदार तरीके से पुल किया है। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4 ठोकम ठोक। बोरकर का इस बार देखिए झंडा ऊंचा होने जा रहा है और स्कोर आगे जा रहा है 8 स्कोर काय स्कोर 8। चिकन असेल ना? चिकन है ना? और ये बाउंड्री जाएगी क्या? ओहो हो 4 रन। और देखिए बैक टू बैक 3 चौकार, हैट्रिक। ये वैसी यशवंत भाई, वैसे क्रिकेट में चौकों की हैट्रिक नहीं होती है, लेकिन हमारे इस डोमेस्टिक और ग्रामीण में हमें बोलना पड़ता है कि चौकों की हैट्रिक है। यहाँ विकेट की हैट्रिक है 6ठी, लेकिन क्या बोलना पड़ता, जैसा देश वैसा वेश करना पड़ता है। हाँ नेक्स्ट बॉल और ठाकुर लय में आया है। एक दूसरे के लिए भाग चल, लेकिन रन नहीं मिलेगा। एक ही रन और टीएमसीसी बोरकार का स्कोर 13। पहला ओवर खत्म हो चुका, रन बन चुके 13। 1 विकेट के नुकसान पे बोरकार टीम का स्कोर
बघा अजून 123 लोक ही मॅच बघतात. त्या सर्व पब्लिकचा मी अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतोय. कारण जवळजवळ घड्याळामध्ये वाजले किती बघा, नाही म्हणजे काहीच नाही वाजले, अशा वाजले 11च वाजलेत. हर्षल मडवी बॉलिंग ट्रैक के ऊपर, कोटे का पहला, पारी का दूसरा. हर्षल और 18 गेंदों का खेल बचा हुआ है. और सभी लोग पिज्जा खा रहे हैं. पहले के जमाने में किधर था पिज्जा, किधर क्या बर्गर, कुछ नहीं था. पहले रोटी ऐसी थी जिसे हम आगरी भाषा में कहते धानाची भाकरी, तोच पिज्जा. विशु कोहली क्या उनका खाने का स्टैमिना ही अलग है ना. बाहर जाते हैं तो एक घमेल रास खाते हैं. शॉर्ट प्लेन है और बाउंड्री है, ये बाउंड्री है. लॉन्ग स्टॉप के ऊपर बाई के रन 4. हिंग लगी ना फिटकरी, रंग चोखा चोखा है, बिना लागत से कमाई हुई. राज पाटील कुक्षेत, राज पाटील कुक्षेत यांच्याकडून हर्षल याच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मस्त. और सुयोग ने भी अच्छी तरह से आज कमेंट्री की. मस्त, मतलब जो फोकस चाहिए, जो कुछ अल्फाज चाहिए उनके साथ वो बेहतरीन कर रहे और मज़ा आया. यस, सुंदर बॉल, गुड डिलीवरी, रन कोई मिलेगा नहीं. सीधी गेंद विकेट कीपर की गोदी में. टीम का टोटल स्कोर है 17. एक विकेट के नुकसान पे दूसरे ओवर की मेरे हिसाब से यह आखिरी गेंद, आखिरी 2 गेंदें, 2 ही गेंद हो चुके, तो आपकी 4 गेंदें शेष है. और एक बार फिर से थोड़ी शफल हुए थे, लेकिन बॉल स्टंप के ऊपर चली गई है. गेंद बल्ले की भी संपर्क नहीं, डॉट गेंद छकमा दिया. पैसे आज भरपूर लावले होते. ओ टोटल 1 लाख रुपये लावले होते. काय पैशांची बारिश होती आणि 1 लाखाची शर्यत आज जिंकण्याची वेळ होती. तुम्ही जिंकलेत, बरं झालं. ओ बांध के रखा है, सुंदर गेंदबाजी चल रही. तारीफ करना पड़ेगी हर्षल मडवी की, लाजवाब गेंदबाजी. और गेंदें बची हुई इस ओवर की 1. 4 गेंदें डॉट, 17 स्कोर. 17 और ये कैच है, क्या खतरा मिलेगा, छक्का जाएगा, आउट. और इसी के साथ विकेट नंबर दूसरा गॉन. बल्लेबाज वापस जा रहे हैं सोमनाथ ठाकुर. अगर ये 22 के रन नहीं आते तो बड़ा मजा आ जाता, लेकिन जो आ गए वो रन है. बोरकार के टोटल 17 पे खतरा मिल चुका है. दूसरा विकेट गॉन. और मिस्टर सोमनाथ बैक टू द डगआउट. अपनी टीम के लिए मेरे हिसाब से उन्होंने योगदान दिया 13. गुड बैटिंग. हिना कुरैशी. और तीसरे बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर होंगे उस्मान खान, गुफरान खान. बल्लेबाज स्वप्निल मस्कर और गेंदबाज है गुफरान खान. अभी खेल थोड़ा सा चल रहा है, उसके स्थिति से बताना पड़ता है. फिर आवाज का टेम्पो चलाने से कुछ फायदा नहीं है. अगर वो बढ़ाएंगे तो लोग बोलेंगे कि आप फुकट का ही आवाज चल रहा है. लय है वो. और शॉट है, और चलो भैया जाओ घर के अंदर आराम करने के लिए. देखिए बल्लेबाज वापस चले गए, जिसका नाम है
विघ्नेश डाकी 3 विकेट गॉन हो चुके हैं इस बार बोरखार के। और नए बल्लेबाज युवराज डाकी। सफेद जर्सी और सफेद जर्सी के बीच ये टक्कर चल रही, लेकिन कौन सी टीम जीतेगी, सारसोले या टीएमसीसी, बोरखार बोरखार या सारसोले, वक्त बताएगा। युवराज डाकी नाही बल्लेबाज आणि ट्रॉफी आपल्या चालल्या घरी आणि का हरकत नाही, त्याचा टाइम भरला की त्याला जायच लागतो। तुम्ही आम्ही सर्व सुरक्षित, जिथपर्यंत आपल्याला बोलावं येत नाही तिथपर्यंत आपण सुरक्षित आहोत। एकदा बोलावं आला बस की चालली माणसं, माणसं काय चालता बोलतात मारतात हल्ली। हा आणि काय हार्ट अटॅक सारखी बिमारी आली ना, कोणी विचारलं काय झालं ती लगेच आला आवाज। ये कलयुग है, ये कलयुग है और कलयुग में शॉट बढ़िया है। शाबाश, गुड फील्डिंग, गुड थ्रो। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल, 18। अबे पहले के जमाने में क्या था, काम धंधा कम था ना, तो चलता था। अभी कैसा, अभी पैसा चाहिए, पैसा नहीं होगा तो तुम जी जिंदगी जिएंगे नहीं। अरे मुंबई में जाएंगे तो 5 रुपए भी दे ले। हाँ, और विशु कोहली साहब क्या, उन्होंने उनके हर साल कमाई बहुत करते हैं, बैंक में जमा होता है। फुल टॉस, 6 रन, बेहतरीन छक्का, फुल टॉस का पनिशमेंट। इट्स अ ब्यूटीफुल 6। स्कोर आगे 24-24। ठोका छक्का स्वप्निल मस्कर ने, और खान का क्या स्वागत। आखिरी 3 गेंदें शेष। तीसरा थोड़ा स्पीड अप कीजिए। ये बाहर, ये बाहर, ये बाहर, ये बाहर, मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला था, बोला तो बोला, आ गया 6 रनों का गोला। सिद्धेश कोहली काही पण आणा, पण परत रिटर्न इकडे या। धावा झाल्यात त्या 30। ओ हो, बाहर नहीं, क्या छे, मैं बोला ना क्या छे, आउट। लगातार 2 छक्के मारने वाले मस्कर बैक टू द डगआउट। 12 रनों का योगदान और 30 रन पे इस बार 4था विकेट गॉन बोरखार का। ऊपर गेंद चढ़ गई, उसे ऊपर एलिवेशन इस बार देखा जाए ज्यादा था। अंपायर बॉल, लास्ट गेंद, स्कोर 30 स्कोर। गवान का सिद्धेश कोहली और खाने में बाहुबली। अरे गवान जी लोग खाना मजबूत आहे, मच्छी ना ताकद। ये देखिए डॉट गेंद, ओव्हर की समाप्ती। इकडे 3 षटकानंतर टीएमसीसी बोरखार संघ धावसंख्या 30 आणि 30 ला 4 गडी मैदानाच्या बाहेर। आखिरी 6 गेंदे, स्लॉग डेथ हो रहे। आखिरी 6 गेंदों में बोरखार का स्कोर कितना होगा देखना पड़ेगा। इस आखिरी 6 गेंदों में कितना रन इकट्ठा करेंगे वक्त बताएगा। तीस स्कोर।
तर राज पाटील कुक्षेत यांच्याकडून जे हर्षल मडवीसाठी विकेटसाठी पारितोषिक होतं ते मात्र आमच्यापर्यंत जमा झालंय. लगेचच आपण वरणार आहोत कॉम्बॉक्सकडे. आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग हो रहे, डेथ हो रही. विराज टांडिल सासुरल टीम के आखिरी गेंदबाज विराज, और ये टॉपेज लगा है, चौका मिलेगा इस बार. देखा जाए जहां इस बीच फाइनल या लॉन्ग स्टॉप के ऊपर आ गए चौका. 30 और 4 34 34. युवराज डागी के बल्ले से चौका आया, टॉपेज लगा है. टीम का स्कोर पहुंचे 34 के घर में. 5 पे खेले डाकी, रोशन डाकी खेले 0 पे. और एक बार हवा में जरूर गेंदे, कैच की संभावना और आउट. कॉटन बोल्ड, विकेट नंबर 5वां गॉन. और हमारे साथ हमारे महेंद्र निकाल जी पुराने हमारे साथी हैं. बाबी आदम के जमाने के नहीं हो लेकिन धर्मवीर की जोड़ी है. एक टाइम जब उनके साथ मैंने निकाला, उन्होंने मेरे साथ निकाला. क्या वो दबदबा था, क्या वो टाइम था, और क्या वो लोगों की भीड़ थी. उस टाइम फॉर्च्यून इवेंट का काफी दबदबा था, आज भी है. लेकिन हम गोरेगांव में पहुंच गए थे, क्या मजा थी. वो कन्नड़ बोल रहे थे, हम मराठी बोल रहे थे. ना उनको हमारी भाषा समझती, ना हमारी भाषा उनको समझती. वेदांता की 34 स्कोर, लॉस ऑफ 5 विकेट. बोरकर टीम वेदांता की इस बीच स्ट्राइक के ऊपर होंगे. और इस ओवर की गेंदें बची हुई है सगर 4 और 2 विकेट. विराज की ये गेंद अभी दूसरा पूरा हो जाएगा, क्योंकि लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाते समय बल्लेबाज पहुंच गए अपने पॉपिंग कीज के अंदर. मिलेंगे 2 और टीम का टोटल स्कोर 36, लॉस ऑफ 5. आखिरी 3 गेंदें शेष है. 3:30 बज गए हैं इस बार महेंद्र. तो ये खत्म होते समय 4, घर जाते समय 5. और ये बाउंड्री है, क्या नहीं होगी. चल चल भैया, फुटबॉल अच्छा खेला तू, जबरदस्त. और 2 ही रन मिलेंगे. अभी देखिए गेंद को उन्होंने सीमा रेखा के अंदर ही उसे रोक लिया, हाथों पे नहीं, पैरों के ऊपर. तो 2 के साथ स्कोर आगे 38-38. आखिरी 2 गेंदे शेष. आणि बघा विशे कोहली यांची तब्येत बघा दरवर्षी तशीच, आणि चेहऱ्यावरचा टवटवीतपणा बघा कसा आहे. कुठल्याही क्षणी त्यांना बघा. आणि त्यांचं एक म्हणजे एक गोष्ट त्यांची बरी काय, ते दाढी अजिबात करत नाही. म्हणजे वर्षाचे पैसे वाचतात किती महत्वाचे. दाढी काढणार नाही ते. माझ्या तुझा काय म्हणणं आहे. 1 रोटी, अरे बाहेर बघितलं मामाची भीती वाटते, बसला की बकासूरची आठवण होते. आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल. और हंसी मजाक चाहिए नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है. जय मल्हार कडून आपल्याला ऑर्डर आली होती जेवणाची, ती पण गेली. आपले नशीब नाही चांगले. हवा में जरूर गेंद, भागो भाग मिल्खा, खतरा. पहुंच गए 2 रन इकट्ठा. और इसी बीच यह टीएमसी बोरकर का स्कोर है 40. और जीतने के लिए सारसोले टीम को 24 बॉल 41 रनों की जरूरत. 41. सुने रुपए जी पाटिल इनकी जुबानी क्रिकेट की कहानी. आज के दिन हमें कमेंट्री करने का मौका मिला. हम साई गणेश ट्रॉफी में हमारे आयोजक कर्ताओं का शुक्रगुजार हूं. और यहां से हम लेते विदा, मिलते अगले साल. तब तक रखिए ख्याल. धन्यवाद.
तर आपण साई गणेश चषक 2025 ही स्पर्धा अनुभवतोय. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती, सदानंद स्मृती आणि दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 ची आजची तिसरी रजनी. या तिसऱ्या रजनीमध्ये आपण एक गोड आवाज ऐकला, ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना बुरल पाडली आहे. तर पेन तालुक्यातील एक बुलंद आवाज आपण ऐकलात. जोहे गावचे हे समालोचक आजच्या रात्रीमध्ये आमच्यासाठी लाभले. ते अमितजी म्हात्रे या समालोचकांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. त्यांची सेवा आजच्या रात्रीमध्ये आमच्यासाठी लाभली, त्याबद्दल त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक आभार मानूया आणि त्यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. ओमकारजी कोहली यांच्या शुभास्ते मात्र अमितजी म्हात्रे जोहे पेण यांचा इथं स्वागत सन्मान केला जातोय. सध्याच्या घडीला आपण पाहतोय कित्येक स्पर्धांमध्ये त्यांचं समालोचनासाठी बोलवलं जातं आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन मात्र साई गणेश चषकामध्ये गव्हाणच्या या नाईट रजनी क्रिकेटमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलात आणि खरोखरच एक मजा आली. खूप विनोदी चुटकुले त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलेत आणि तदनंतर मात्र त्यांचं स्वागत सन्मानित होत असताना ओमकारजी कोहली यांच्या शुभ हस्ते. थँक्यू व्हेरी मच आपण या स्पर्धेमध्ये हजेरी लावल्याबद्दल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आपण खरंच आज खऱ्या अर्थानं मात्र आजच्या रात्रीमध्ये छान आवाज आपण ऐकलात. पाच म्हणून सुप्रसिद्ध असणारे अमित म्हात्रे सर, जोई पेन आणि मी रुपेश पाटील पुण्याच्या परत एकदा इथून सरचे स्वागत करत आहोत. आणि मॅच आपण पाहतात TMCC बोरकर आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सारसोले, आयशा 11 सारसोले नवी मुंबईमधील आपली टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि सारसोले म्हटल्यानंतर रामलीला मैदान हे सातत्याने मात्र आपल्या डोळ्याच्या समोर येतं. अगदी सुसज्ज ग्रास भरा मैदान हे मात्र सारसोले गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेरुल विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बोरखार हे दोन संघ एकमेकांविरोधामध्ये मात्र भिडताना पाहायला मिळतील. इथे मॅचवर आपण पाहायला गेलं तर इथून पहिल्या इनिंगमध्ये टॉस इथे मात्र जिंकला होता टीम सारसोले टीमनं आणि प्रथमतः इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. आता इथून बोरखा टीमनं बॅटिंग करत असताना मात्र जमवल्यात 40 धावा, म्हणजे 10च्या सरासरीनं मात्र तुम्हाला इथे प्रति ओव्हर मागे धावा जमवायच्या आहेत. 41 सारसोली टीम आता इथून मात्र मैदानामध्ये बॅटिंगसाठी टॅप केला. मात्र इथे पाहायला गेला तर जोरदार अपील केली आहे. अपीलमध्ये फील जाणवते की नाही. अगदी अप्रतिम बॉल, बॅकअप द बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. ज्याच प्रकारे थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न तोही मात्र यशस्वी होताना पाहायला मिळालं. पहिला बॉल इथून मात्र शुभम डाकी आपल्या नावावरती मात्र नेत असताना पाहायला मिळतात. आणि चंदन ठाकूर अगदी चंदन तलवार ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढले. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, अगदी बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमा रेषा पार. धावातील मात्र ते 4 4 4 चौकार. 4 धावेनं मात्र इथून इरादा पक्क करत असताना पाहायला मिळतात. इकडे अप्रतिम सातत्याने टेक्निकली फलंदाज म्हणून या फलंदाजांची ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे. आणि इथून या 4 धावा घेत असताना मात्र पाहायला गेलं तर स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती परफेक्ट, मात्र अगदी हेडलं. त्याच्यानंतर मात्र माइंड रीड केलं गोलंदाजांचं. त्याच्यानंतर हा फटका सजवलाय फलंदाज चंदन तलवार या मात्र फलंदाजांनी. आणि या 4 धावा मात्र जमवत असताना पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ झाला, 4 धावा धावपालकावरती आल्या. तर शुभम डाकी यांच्या विरोधामध्ये हल्ला चढवला जाईल का नाही. त्याच्यानंतर मात्र इथून दांडी झाली. गुल 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 गुल. फलंदाज बाद चंदन तलवार बॅक टू द गॅट. महत्वपूर्ण विकेट येणं गरजेचं होतं, ते विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात शुभम डाकी या संघातील महत्वपूर्ण गोलंदाज. आणि त्या गोलंदाजांनी मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय, कारण पहिल्या बॉलवरती पहिला बॉल आला होता डॉट, त्याच्यानंतर मात्र इथून चौकार आला होता आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. त्याच फलंदाजांची ज्या फलंदाजांनी चौकार ठोकला होता. एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना मात्र पाहायला मिळतील. चांगला मात्र इथून गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळते. इथून शुभम डाकी
ज्या पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी होणं महत्वपूर्ण आहे, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्या धावा मात्र करत असताना पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या बॅट सापडत नाहीये. तर चला लगेचच नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. बराचसा उशीर सामन्याला झालाय. हर्षल मडवी म्हटल्यानंतर आमचे समालोचक सुद्धा हर्षल मडवी आहेत, सारसोलेचे. रुपेश थोडं थांबवतोय. या खेळाडूसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी राज पाटील कुक्षेत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक असेल हर्षल मडवीसाठी. ओर टू कॉम बॉक्स. यस सोयकोळी सर, खूप छान पद्धतीने मात्र आज बक्षिसांची रेलसेल आपल्याला पाहायला मिळाली. शुभम डाकी यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय अगदी स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. परफेक्ट इथे मात्र हुकचा फटका, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न हर्षल मडवी मात्र दाखवत असताना पाहायला मिळतात आणि इथून धावपलकावरती धावा लागल्या जातात. 8 तुम्हाला बनवायच्या आहेत. 41 धावा आणि पहिल्या षटकामध्ये उर्वरित बॉलवरती धावा येतील किती, कारण महत्वाचा फलंदाज बाद झालाय. त्याच्यानंतर हा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोही अपयशी. तिथे बॅकअप होता तिथे, तोपर्यंत मात्र धाव कंप्लीट केली जातोय. एक सिंगल आणि या सिंगल नंतर धापलकावरती धावा लागल्या जातात. त्या 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळेल. उर्वरित शुभम डाकी यांच्या षटकातील बॉल शिल्लक असतील. 1 टू गो आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून 9 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण चंदन तलवार यांची विकेट गेल्यानंतर हर्षल मडवी. सारसोली संघाच्या खेळाडूंना विनंती केली जाते आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. कोणताही आवाज मात्र तिथून येणार नाहीये. शेवटचा बॉल हर्षल डाकी थोड्या चांगल्या पद्धतीने पॉइंटला अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं ज्ञानेश्वर यांच्याकडून आणि एक धाव तोपर्यंत मात्र ती कंप्लीट केली जातोय. एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जाते 10 आणि एक महत्वपूर्ण विकेट चंदन तलवार यांच्या स्वरूपामध्ये माघारी. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या 10. आणि आपण पाहतोय गव्हाण गावचे आकाश आणि प्रकाश यांच्याकडून मात्र सारसोले संघासाठी शुभेच्छा आल्यात. ते खंदे समर्थक आहेत त्या संघाचे, त्यांच्याकडून मात्र सारसोले संघासाठी शुभेच्छा आल्यात. ओव्हर टू कॉम बॉक्स. डेफिनेटली. आणि इथून पाहायला गेलं तर बॅट चेंज केली गेली. महत्वपूर्ण पहिला षटक समाप्त झाला. एक महत्वपूर्ण विकेटही आली चंदन तलवार यांच्या स्वरूपामध्ये. 10च्या सरासरीने तुम्हाला प्रति ओव्हर मागे मात्र धावा बनवायच्या आहेत, कारण 18 बॉलमध्ये तुम्हाला मात्र 31 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. 41 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ही रणनीती तुम्हाला आखावी लागेल. एखादा षटक चांगला येणं खूप महत्वपूर्ण आहे. जोपर्यंत ज्या मात्र षटकामध्ये धावा कमी खर्च होतील, विकेट येतील, असं षटक घालतण्याची गरज मात्र इथून असणार आहे TMCC बोरखा टीमला. दुसऱ्या बाजूला मात्र साध्या सोप्या पद्धतीनं माइंड गेम इथे मात्र खेळायचं आहे. ती टीम सारसोलेला INC 11 सारसोले टीम बॅटिंग करत असताना 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत 31 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फॉल थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा केला. हे जरूर तिथे खराब थ्रो बॅकअप आहे का, तिथे मिळेल का, क्षेत्ररक्षकांच्या हाताला बॉल लागेल का, लागलाय फेकी केली जाईल तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2. हीच क्रिकेट आहे. तुम्ही चान्स घेणं खूप महत्वपूर्ण होतं, कारण डेंजर झोनला मात्र इथे आपण पाहायला गेलं तर फलंदाज हर्षल मडवी ज्यांच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय आणि तेच होते आणि मात्र जे जीवदान मिळाले ओपन क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचताना आपण पाहायला गेले. वेदांत डाकी आपण पाहतोय मात्र हा उंच माझा झोका घेत या अगदी सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये गरमाहट निर्माण करणारा बॉल ढगात सीमारेषा पार. धावा येतील फलंदाज दीपक यांच्या बॅटमधून 6 षटकार. या 6 धावेनं समीकरण परिपूर्ण मात्र बदलली गेलेली आहेत, कारण तुम्हाला 41 धावा बनवायच्या आहेत. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. संदेश मडवी आणि देवा यांच्याकडून अजून एक पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल सारसोली संघाच्या खेळाडूंसाठी. पारितोषिक इथं जमा झालंय. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला, नवी मुंबईचा पैसा बराचसा रायगडमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि
त्यांचंही करूया कौतुक. आपण पाहायला गेलं तर खेळाडूंचं कौतुक आणि शाबासकीची ताप या बक्षिसाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक जण मात्र समर्थक देत असतात. त्यांचं मनापासून आभार मानावे लागले, कारण हे दर्दी प्रेक्षक जोपर्यंत टेनिस क्रिकेट बरोबर आहे तेव्हापर्यंत हा टेनिस क्रिकेट असाच बहरत राहील. धपलकावरती धावा आहेत त्या 18 धावा 18 रन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती वेदांत डाकी यांना मात्र पाहतोय आपण एक महत्वपूर्ण षटक मात्र हाही पाहायला गेलं तर नावी जात असताना टीम बॅटिंग करताना आयन्स 11 सारसोले टीम, कारण या षटकामध्ये आतापर्यंत धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत 8. उर्वरित या बॉल शिल्लक असतील 3 आणि या 3 बॉलवरती काय घडेल चमत्कारिक क्रिकेट मात्र इथे खेळावा लागेल आता TMCC बोरखा टीमला. कारण ज्या पद्धतीनं खेळ आता मात्र येऊन ठेपलेला आहे तो 15 बॉल आणि 23 धावांवरती. आता इथून या 15 बॉलमध्ये 23 धावा बनवल्या जातील का? टीम बोरखा टीम मात्र मॅचला या हार्ड करेल का? बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, पण तो अप्रतिम गोलंदाजी एखाद्या गोलंदाजाला साकारावी लागेल. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेलं तर अगदी पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मात्र तिथे पाहायला गेलं तर अडवलं जाईल. सिंगलला प्राधान्य मात्र दिलं गेलं. एक सिंगल नंतर धपलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा 19 रन स्कोरबोर्ड. अर्धा पल्ला इथे गाठण्याच्या मार्गास असताना मात्र पाहायला मिळतोय. इथून तुम्हाला हराकिरीपासून वाचायचा असेल तर या मात्र परिस्थितीजन्य क्रिकेटला अडॉप्ट करा आणि मात्र इथून तुम्हाला चांगला खेळ मात्र करावा लागेल. वेदांत डाकी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु फसला फटका तिथे झेली सुटला. मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. या धावेची गरज होती का? बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. टीम आयन्स 11 सारसोली टीमच्या मात्र डगआउट मध्ये, परंतु दुसरी धाव अगदी धोक्याची ठरली. फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल. बॅक टू डगआउट. हर्षल मडवी या फलंदाजांना धावसंख्या मात्र धापलकावरती लागली 20. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 13 आणि विजयासाठी 21 धावांची गरज. तेरा बॉल आणि 21चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून मात्र धावा या बनवून देतील का की गोलंदाजी तेवढ्या ढाकण्याची होईल? ऐतिहासिक गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल का TMCC बोरखा टीमची? बोरकर म्हटल्यानंतर अगदी सहजासहजी हार न मानणारी टीम, सातत्याने चांगला लढा देणारी टीम म्हणून या टीमची ओळख आहे. आणि आज आपण पाहायला गेलं तर बोरखरचा बुलंद आवाज देव डाकी यांचाही आपण आवाज ऐकला आणि त्यांनाही क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. बॉडी बिल्डर, एकदम हँडसम पर्सनॅलिटी आपण पाहतोय त्यांची आणि तेवढा चांगला आवाज मात्र पाहायला मिळालं. इथून कलात्मकता मात्र गोलंदाजीमध्ये तुम्हाला दाखवावी लागेल, चुनूक दाखवावी लागेल, आपल्या नावाचा बोलबाला मात्र करावा लागेल. गोलंदाज वेदांत डाकी उर्वरित बॉलमध्ये मिस होतात. इथे मात्र पाहायला गेलं तर लगातार 2 वेळा मात्र इथून थोडंसं अनबॅलेन्सिंग मात्र इथे गोलंदाज झालेत. तुम्हाला बनवायचे आहेत इथून विजयासाठी 13 बॉलमध्ये 21. हा बॉल महत्वपूर्ण आहे. जर का हा डॉट बॉल आला ना, थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून बोरखा टीम करेल. 13 बॉल 21चं समीकरण. विराज टाकलेला पाहतोय इथे मात्र अगदी टॅप केला बॉल, तांडेला पाहिलं आणि एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले. षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरं आणि 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा 21 आणि स्कोर बोर्ड. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 20 धावा. म्हणजे जो 10चा सरासरी आपण पाहिली गेली ती कायमस्वरूपी मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पहिला षटक इथे हाताळला होता गोलंदाज शुभम डाकी यांनी आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 10. एक महत्वपूर्ण विकेट घेतली होती आणि त्याच्यानंतर मात्र वेदांत डाके आले. वेदांत डाकेने धावा खर्च केल्यात 11 आणि विकेट इथे आली नाही. त्याचमुळे की काय इथून गेम थोडासा फसलाय, कारण येणाऱ्या मात्र 12 बॉलमध्ये तुम्हाला 20 धावांची गरज आहे. हा टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा धावा मात्र येताना वारंवार पाहायला गेले, परंतु आजचा टेनिस क्रिकेट बदलताना मात्र पाहायला मिळालं, कारण बरेचसे
या अजून गोलंदाज या टेनिस क्रिकेटमध्ये लेग कटर, ऑफ कटर, स्विंग ही करताना मात्र पाहायला मिळत आहेत. स्लो डिलिव्हरी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करचाही मात्र पर्याय सध्याच्या घडीला बराचसा मात्र टेनिस क्रिकेटमध्ये वापरला जातोय. अशी गोलंदाजी सातत्याने मात्र या ढाकणीची गोलंदाजी करणारे गोलंदाज ही मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु त्याच ढाकणीची गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल. सर्व उत्कृष्ट आतापर्यंतची गोलंदाजी करावी लागेल. कहणारे 12 बॉल आणि 20 धावांची गरज. फक्त दिशा दिली एका धावेवरती मात्र संतुष्ट होताना पाहायला मिळतील इथे, कारण अगदी मॉर्निंग वॉक प्रमाणे एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जाते ते 21 अर्धा पल्ला 22 धावा अर्धा पल्ला इथे मात्र कंप्लीट झाला. धावा संख्येचा मात्र पाहायला गेला तर तुम्हाला 41 धावांची गरज आहे. आता येणारे 11 बॉल आणि 19 धावांची गरज अजूनपर्यंत विजयासाठी असणार आहे. TMCC बोरखार टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम नवी मुंबईमधील 80 सारसोली टीमला विशालला पाहतो गोलंदाजी मार्कवरती संधी आहे तिथे, परंतु दूरवरचा प्रवास नाही, अपुरा पडलाय. बॅकअप अगदी इक्षा कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात मिड ऑफ मध्ये आणि पकडला जाईल बॉलला तोपर्यंत ज्ञानेश्वर यांच्याकडनं आणि धाव येईल मात्र इथून 1-2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावर गावासाठी सातत्याने क्रिकेट खेळताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर यांना आणि अगदी तरुणांना संधी त्यांच्याकडनं सातत्याने मिळत दिली गेली आहे. मेन हेलिकॉप्टर शॉट ऑन साइडला ढकलून दिलाय. मिड ऑन मध्ये मात्र बॉल ऑन ड्राईव्ह केले. एक सिंगलला प्राधान्य दिले. स्किट झाला हातामधून बॉल, त्याचा मात्र रूपांतर केलं दुसऱ्या धावेमध्ये आणि दुसरी धाव कंप्लीट. गरमाहा टापातापी वातावरण एकमेकांवरती चिडणं हे सातत्याने मात्र मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतंय. कारण हे चिन्ह आहे ना हे फक्त मैदानापुरतं मर्यादित आपण सातत्याने पाहायला मिळतोय. काही खेळाडू एकमेकांना अगदी बरेचसे शब्दही बोलून जातात, परंतु हा क्रिकेट तसाच आहे. कारण इथे तुम्ही काही एकमेकांचे दुश्मन नाही आहात. तर इथे तुम्हाला गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी गावासाठी क्रिकेट खेळला जाणारा ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ना नावासाठी ना पैशासाठी हा क्रिकेट फक्त ग्रामीण क्रिकेट खेळला जातो, तो फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी. म्हणून या शिव्या आणि हे ओरडणं, तापणं, भडकणं हे सगळ्या गोष्टी मैदानामध्ये विसरल्या जातात. फक्त दिशा दिली. मिड ऑफ मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अगदी कलेक्ट करतील. एक सिंगल मात्र येईल इथे. धावपलकावरती धावा लागल्या जातात. 27 समीकरण बदललं गेलंय. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. हे 2 बॉल आहेत ना, 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. विशाल गावण यांनी मात्र आतापर्यंतचे सर्व उत्कृष्ट बॉल ज्यापैकी हाताळले गेलेले आहेत त्यापैकी तुम्हाला सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करायची आहे. तर समोर मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज विराज तांडेल यांना मात्र पाहायला मिळतात इथे. अगदी बॅकअप तिथे परत एकदा ज्ञानेश्वर पोहोचत असताना पाहायला मिळाला, परंतु एवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण विघ्नेश यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले आणि सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 28 धावा 28 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. अगदी सकाळच्याकडे वाटचाल करत असताना 3:33 3 आपल्याला मात्र घड्याळामध्ये पाहायला मिळतात. वाजलेत घड्याळामध्ये 3:33. 7 बॉल आणि 13 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर मिड ऑफ मध्ये मात्र बॉल जात असताना पाटा बदलला, स्ट्रेट ड्राईव्ह झालं. मिडॉनकडे मात्र जात गेलाय बॉल, तोपर्यंत एक सिंगलच मात्र घेतली गेली. आता मॅच मध्ये मात्र परिवर्तन होताना पाहायला मिळतोय. आता मॅच दुधोली मनस्थितीमध्ये पाहायला मिळेल. तराजूमधील मॅच बोरखार की इथून सारसोली की मात्र बोरखार, कारण विजयासाठी 6 बॉल आणि 12 धावांची गरज. प्रति बॉल मागे तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहेत. चला इथे फास्ट करायचं आहे प्लीज. दीपकांच्या बॅटमधून या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा 29 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 आज छान पद्धतीनं आजची मात्र तिसरी रात्र धमाकेदार मात्र संपन्न होताना पाहायला मिळाली. आणि या सुसज्ज मैदान, या काडी लगत असणारा मात्र मैदान, गव्हाण गावाची ओळख पाटणी मैदान म्हणून या मैदानाची आपण रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच मैदानामध्ये मात्र हा क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मात्र रंगताना पाहायला मिळतोय. थोडंसं फास्ट करायचं प्लीज, मी विनंती करीन. 6 बॉलमध्ये 12 तुम्हाला बनवायचे. ते पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, मात्र इथून शुभम डाकी यांनी 10 धावा एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली होती. दुसरा षटक वेदांत डाकी यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकासाठी विशाल
गावंड हे मात्र गोलंदाज आले. आता षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्यात. आता उर्वरित 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 12 धावा. आता या 12 धावा कशा प्रकारे बनवले जातील, यू कॅन डू इट, तुम्ही ते करू शकता. त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल. क्रिकेटला हे वेगळं स्थान सातत्याने मात्र टेनिस क्रिकेटला पाहिलं जाते, परंतु आता इथून गोलंदाज अंतिम षटकासाठी मात्र आणलं जातोय. कोणाला कॅप्टन कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवते हे महत्त्वपूर्ण आहे. का 6 बॉल अगदी सर्व उत्कृष्ट आगीचे निखारे तुम्हाला मात्र तोफखान्यातील गोले मात्र हातलावे लागतील, कारण 6 बॉलमध्ये 12 बनवायचे आहेत. आणि 12 बनवत असताना मात्र इथून आता या बॉलवरती या मात्र षटकामध्ये सर्व काही निर्भय आहे. गावाचा विजय की पराजय, दोन्ही फलंदाजांना इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. टॅप केला पाहिला गेला तर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल होतो फरार. अगदी AK-47 मधला गोली निघावी आणि आवाज आवाज डिशुम 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 बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. येथील धावा 4 चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. आणि इथून उर्वरित 5 बॉल आणि 8 धावांची गरज. मॅच या चौकारानंतर परिपूर्ण मात्र जवळ आणण्याचं काम केलंय फलंदाज दीपक वैती या मात्र फलंदाजाने. अप्रतिम मात्र फलंदाजी, जे मात्र सलामीला आले होते चंदन तलवार यांच्या स्वरूपामध्ये अजून मैदानामध्ये राहिलेत. आणि का राहिले त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात आपल्याला. फलंदाज दीपक वैती विरोधामध्ये गोलंदाज स्वप्नील मस्कर यांना पाहायला मिळतोय. परत एकदा गॅप शोधून काढले. शतक्षक नाही आहे तिथे. अगदी 100 कव्हरचे शतक्षक बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा. आणि त्या विजयासाठी 4 बॉल आणि 6 धावांची गरज. 4 बॉल 6 समीकरण मात्र बनलं गेले. एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅच मध्ये मात्र बनवेल टीम. TMCC बोरखार टीमला विकेट जर का आली तर प्रेशराइज मात्र होताना पाहायला मिळेल सारसोली टीम. परंतु षटकार चौकार आला तर मॅचची मात्र इथून पूर्णपणे हवा निघून जाईल आणि मॅचची विजय होताना पाहायला मिळेल. दीपक वैती स्ट्राईकला पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल. आता समीकरण मात्र बदलली गेलीत. यस डेफिनेटली भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा वर्तमान हा फोकस वर्तमानावरती असायला पाहिजे. तेच मात्र इथे करताना पाहायला मिळतात. गोलंदाज स्वप्नील मस्करला मात्र पाहायला गेले तर अंतिम षटक मला का दिलंय त्याचं उत्तम उदाहरण देतील का. येणारे 3 बॉल 6ची गरज. आणि इथून आणखी एक डॉट बॉल आलाय. आता विजयासाठी 2 बॉल आणि 6ची गरज आहे. मॅच ज्या फलंदाजाने मात्र बनवली त्याच फलंदाजाने मॅचला मात्र रुसवलंय. या रुसलेल्या मॅचला फसलेल्या मॅचला मात्र हसवण्याचं काम केलं जाईल का फलंदाज दीपक वैती यांच्याकडे, कारण यातून चांगली गोलंदाजी साकारली गेली स्वप्नील मस्कर या मात्र गोलंदाजांकडून. आणि आतापर्यंत मात्र सर्व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून साबित होताना पाहायला मिळतात. आतापर्यंत नावाचा बोलबाला मात्र केला निर्माण या मैदानामध्ये. मैदान कोणतं असताना मात्र पाहायला मिळतात. हो गोलंदाज म्हणून मी सर्व उत्कृष्ट गोलंदाज आहे त्याचं उत्तम उदाहरण देत असताना. आणि या आज पाटणे मैदानावरच्या रंगमंचावरती मी गोलंदाज म्हणून एक कलाकार आहे त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मात्र देताना पाहायला मिळते. स्वप्नील मस्कर. आता 1 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. सारसोली टीम मॅच कुठे होती. 5 बॉलमध्ये 8 होत्या. 4 बॉलमध्ये 6 आल्या. 3 बॉलमध्ये 6, 2 बॉलमध्ये 6, 1 बॉलमध्ये 6. म्हणजे जिथून 4 बॉलचा गेम फसला ना तिथून लगातारचे मात्र आलेले 3 डॉट बॉल आणि 3 डॉट बॉलनं मात्र प्रेशराईज केले फलंदाज दीपक वैती. ज्या फलंदाजाने मॅच बनवली मॅच मात्र जिंकण्याच्या जवळपास नेली त्याच फलंदाजाला 3 डॉट बॉल आलेत. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. आणि हा जोरदार फटका. या खेळाडूला तुम्ही कितीपर्यंत थांबवणार आहात. अगदी चुलीवरचा तवा आणि दीपक वैतीची हवा इथे मात्र पाहायला मिळाली. ठोक फुलटॉस बॉल शेवटचा आणि त्याच्यावरती आक्रमण मात्र पाहायला मिळालं. अप्रतिम दीपक वैतीच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अयांश 11 सारसोले. हार्ड लक TMCC बोरखा टीम. धन्यवाद. त्याचबरोबर साई गणेश मित्रमंडळ गव्हाण आणि त्याचबरोबर ओमकारजी पाटील साहेब आपल्या मनापासून आभार. या मॅच मध्ये बोलण्याची चालण्याची इथे आज सुवर्ण संधी या मोठ्या स्पर्धेचं भाग होण्याचे आम्हाला दिलीत त्याबद्दल मी मनापासून रुपेश पाटील
अगदी आभारी आहे आणि या स्पर्धेतून आम्ही घेतोय रजा. अगदी मनापासून धन्यवाद साई गणेश चषक 2025च्या आयोजकांना आणि त्याचबरोबर ओमकारजी पाटील सरांना मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण प्रथमतः या आजच्या रजनीमध्ये ज्यांचा आवाज ऐकला तर तो पाहतोय पेण तालुक्यातील आणखीन एक आवाज रुपेशजी पाटील